थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आईने काय सांगितलं आता? वाव. हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि हाय आपला शंभू. सो आम्ही झालेला आहोत जळगावला. आता आलेला आहे खानदेश महोत्सव त्या ठिकाणी. शंभू तू येणार आहेस का? नाही शंभू आता शंभू आज राहतोय आजी आजोबांजवळ घरी. शंभू कुठे राहतोय? घरी राहतोय. घरी कुठे राहतोय ना घरी. शंभू राहतोय घरी आणि आम्ही म्हणजे मी, शंभूचे पप्पा आणि त्याची आत्या, आम्ही तिघच जण जातोय बाहेर. कारण आई पप्पा म्हणे आम्ही येत नाहीये. मग आम्ही म्हटलं की मग तुम्ही येत नाही तर याला तुम्ही सांभाळा, आम्ही जाऊन येतो बरं. त्यासाठी मी लालू घेऊन येईल ना. बाबा लालू आणू? नाही. बाला बाय बाय बेटा. बाय बाय. अम्मा बघून ये, अम्मा किती आहे दोन बघून ये. हा भटकून घरी आलेलो आहे. राजे आमचे घरी होते. ए छोटू आले. काय करतो तू? पेलाशी खेळतोय तो. पेला आला तो बाहेर. चला करा चला. तो फक्त दार उघडण्याची वाट पाहतो. चला देखा का चला. नको खबर आता मग तू मी असायला सांगितलं का? शंभू हो. सो गाईज प्रदर्शनाच्या ठिकाणी तर आम्ही जाऊन आलो. तिथे काहीही नव्हतं. अगदी टेंट काढत होते ते. तो आता समजून घ्या 30-31 असा असेल कार्यक्रम. आम्हाला पेपरात आलो होतो पण त्याची लास्ट डेट काही माहीत नाही. मग आम्ही दोघे दिवस आमचं जमलं नाही. 30ला जमलं नाही. 31 तारखेला आम्हाला बड्डेचं आणि 31st सेलिब्रेशन करायचं होतं. त्यामुळे आम्ही घरी नव्हतो, बाबांकडे गेलो होतो. सो असं जाऊ दे, आता काय करणार. फिरून फारून घरी आलेलो आहे आणि आता जेवायचं आहे. त्यामुळे म्हटलं चला गरम करते आधी मी भाकरी आणि थोडीशी मेथीची पाणी. आता आमच्या एरियामध्ये मेथीची पातळ भाजी किंवा मेथीचं पाणी फेमस. सो तसं तुम्ही भाकरीसोबत काय खाता, पिठलं केलं तरी चालतं. गरम असलं की तेही छान लागतं. मग मी आता म्हटलं आधी करून घेऊयात भाकरी, भेटूया. छोटू का खाते बेटी? म्हणू शाळेला काय असते? सुट्टी. काय सुट्टी म्हणून दाखव. सुट्टी. आणि गुड नाईट केव्हा लावतात? रात्री. सो गाईज आज सकाळी तर मी काही व्हिडिओ केला नाही. मात्र आज आमच्या इथे झाडाला इतकं मस्त फूल आलंय, जास्वंदाचं फूल. आणि अजून अशा बऱ्याच कळ्या आलेल्या आहे. आमचं जास्वंदाचं जे झाड होतं ना ते गाय वाढूच देत नव्हते. सारखं ते ना अगदी छोटं खाऊनच जायचे. समजा कुठे आलं गेलोय, कुठे गावाला गेलोय, लक्ष ठेवावं लागायचं. यावेळेला आम्ही बरेच दिवस झाले आता कुठेही गेलेलो नाही आहे. आणि गेलो तरी आम्ही ते व्यवस्थित पॅक करून जात होतो की नको आपल्याला त्रास नको. जेव्हा आमच्या इथे कढीपत्त्यापासून पूर्ण थेट चांदणीच्या झाडापर्यंत स्वच्छता झाली तेव्हा आम्ही ज्यांनी स्वच्छता केली त्यांना सांगितलं होतं की हे आम्हाला स्वच्छ करून द्या, मात्र जास्वंदीच्या झाडाला तुम्ही कुंपणासारखंही करून द्याल की आमचं फूल हे आलं पाहिजे. आणि आज आलेलं लाल टम्म मस्त फूल होतं. इतकं मस्त वाटलं ते फूल बघून. आपल्याच घरचं फूल आपल्याच घरच्या देवीला व्हायला ना मला हे छान वाटतं. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी उठल्या जास्वंदीचे आमचं जे आहे झाड लावलेलं त्याला पहिल्यांदा हे सिंगल पाकळीचं फूल आलेलं आहे. हे झाडाचं आमचं म्हणजे
बघा आता छान मस्त मोठं झालेलं आहे ते, इथपर्यंत वाढलेलं आहे. गाय ना याला वाढूच देत नव्हती, यावेळेला त्याला छान वाढ झालेली आहे. आणि या व्यतिरिक्तही अजून 3-4 कळ्या आलेल्या आहे. सो आज मंगळवार आहे आणि आज सुंदर असं फूल आलेलं आहे. सो मला एक खूप आनंद झाला आहे की अरे वा, आपल्या इथल्या चांदणी जास्वंदीच्या झाडाला मस्त फूल आलं आहे. ए बाबू, छोटू छोटू बघ, रानू आहे ती आमची. मस्ती चालली आमची, माझी बबली आहे कशी. कोण आहे तू? छोटा बेबी आहे का? इकडे बघ, इकडे बघ. हे बघ माझं बेबी, इकडं छोटा बेबी आहे तो, छोटा बेबी. जू जू थांब थांब थांब, तो काही सांगतोय. काय आप्पा काय? काय चालू द्या, चालू द्या. अजून करायचं का? रेलून गेलाय. दमाबाई शेबू आजी आवाज आहे. आदाने सही का? अरे तू उतरतो जाता खाली. हे बघ कसं पाय काढला तिने एक. पाय काढला त्याने. आजीचं काय? इथे बसो. असं म्हणतात. आता उद्या, बस. आता उद्या, आता उद्या आता उद्या काय म्हणणं आहे? उतरू खाली. उतरा. नाही उतरायचं. बघ बघ बघ, पाय बघ. नाही ठेवायचं जमिनीवर, पाय नाही ठेवायचे. ठेवले. ओ दत्ताजी. कोण आहे दत्ताजी? कोण आहे रे? आसन. काय मजा आली का तुला? सो गाईस, चला आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. आणि आजचा व्हिडिओ हा जरा शॉर्ट बट स्वीट राहणार आहे. आणि परवा म्हणजे गुरुवारी आहे, चौथा काय आहे? चौथा गुरुवार आहे. सो तुम्ही 4 करणार आहे की 5? गोंधळ प्रत्येकाचा झाला आहे. माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आईने काय सांगितलं आता? वाव.